सत्य की जय हो, जय ज्योती जय क्रांती। मी सिद्धार्थ मोरे। मित्रांनो, मी ज्योतिराव फुले बोलतोय। हे नाटक आम्ही 2002 सालापासून सादर करीत आहोत। त्याचे अनेक प्रयोग झाले आहेत, महाराष्ट्रभर झालेले आहेत। बहुजनांना थिएटरपर्यंत आणणे हा आमचा मेन उद्देश होता आणि म्हणूनच आम्ही या नाटकाची निर्मिती केली होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सार्वजनिक उत्सवांमध्ये आम्ही ह्या नाटकाचे शो त्या दरम्यान करत असतो, जेणेकरून लोकांना विचारांची पर्वणी मिळते आणि ते मुलाबाळांसह त्यांच्या फॅमिलीसह हे नाटक पाहायला येऊ शकतात आणि विचारांचा जागर करू शकतात। मधल्या करोनाच्या काळामध्ये हा उपक्रम आम्हाला करता आला नाही, पण करोनानंतर पुन्हा धडाक्यात त्याचं सादरीकरण होत राहिलं। सार्वजनिक उत्सवांमध्ये लोकांनी मी ज्योतिराव फुले बोलतोय या नाटकाचे प्रयोग लावावेत, विचारांचा जागर सातत्याने करत राहावा, यासाठी हा आमचा उपक्रम आहे। आम्हाला अपेक्षा आहे की हे नाटक आपली विचारांची भूक निश्चितपणाने भागवण्यास सक्षम आहे आणि आपण याचे प्रयोग ठेवून या महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चित हातभार लावाल अशी अपेक्षा करतो। नाटकाविषयी डिटेल सोशल मीडियावरती येतच राहील। ज्या लोकांनी हे नाटक पाहिलं आहे त्या लोकांनी स्वतःहून व्हिडिओ मला पाठवावेत, जेणेकरून मी माझ्या पेजवरून हे अपलोड करीन, किंवा स्वतःहून जरी तुम्ही या महात्मा फुले बोलतो ह्या नाटकाविषयी ज्यांनी पाहिलं त्यांनी आपली प्रतिक्रिया आपापल्या पेजवरून, फेसबुकवरून, सोशल मीडियावरून ही अपलोड करावी, जेणेकरून लोकांना कळेल की हे नाटक किती ताकदीचं आहे, किती महत्त्वाचं आहे आणि यामुळे समाजामध्ये किती मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडणार आहे हे कळणार आहे। आपण आपल्या नव्या येणाऱ्या पिढ्यांना विचारांचा वारसा देण्यासाठी अशा नाटकांचे आयोजन करणं फार गरजेचं आहे। स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी हे नाटक अतिशय उत्तम आहे। जो विषय अनेक पुस्तकं वाचून कळत नाही, तो विषय नाटकाच्या माध्यमातून निश्चितपणाने आपल्याला कळेल। ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण जीवनकाळ आपल्याला या नाटकातून कळणार आहे। मी अपेक्षा करतो की येणाऱ्या उत्सवांमध्ये आपण या नाटकांचे आयोजन कराल। धन्यवाद।